जिद्द, सातत्य आणि योग्य नियोजनाच्या बळावर यश मिळवता येतं. युवकांनी मोठी स्वप्न पाहून ती पूर्ण करण्यासाठी आत्मविश्वासानं सामोरं जावं असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी केलं. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत देशात 61वे आणि राज्यात प्रथम आलेल्या ऋषिकेश आलासे यांच्या नागरी सत्कार समारंभात ते बोलत होते. कुरुंदवाड इथल्या ऋषिकेश आलासे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत देशात 61वा क्रमांक आणि महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळवलाय. या यशाबद्दल कुरुंदवाडमध्ये ऋषिकेश आलासे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, नगराध्यक्षा मनीषा डांगे, ऋषिकेशचे वडील डॉक्टर राजेंद्र आलासे, डॉक्टर विद्या आलासे, प्रांताधिकारी दीपक शिंदे, तहसीलदार शरद खिलारे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या हस्ते ऋषिकेश आलासे यांचा सत्कार झाला. स्पर्धा परीक्षेच्या युगात युवकांनी ऋषिकेशचा आदर्श ठेवून प्रयत्नशील राहावं, यश निश्चित पदरी पडेल असं आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितलं. जिद्द, सातत्य आणि योग्य नियोजनाच्या बळावर यश मिळवता येतं. युवकांनी मोठी स्वप्न पाहून ती पूर्ण करण्यासाठी आत्मविश्वासानं पुढे यावं. ऋषिकेश आलासे यांनी जिल्ह्याचं नाव देशामध्ये केल्याचं जिल्हाधिकारी अमोल एडगे म्हणाले. स्पर्धा परीक्षेचा प्रवास खडतर असतो, मात्र सातत्य, आत्मविश्वास आणि योग्य मार्गदर्शन घेऊन तरुणांनी अपयशाला न घाबरता जिद्दीनं प्रयत्न सुरू ठेवण्याचं आवाहन ऋषिकेश आलासे यांनी केलं. तर ऋषिकेश आलासेचा आदर्श ठेवून तरुणांनी स्पर्धा परीक्षेला सामोरं जाण्याचं आवाहन नगराध्यक्षा मनीषा डांगे यांनी केलं. प्राचार्य बी.डी. सावगावे, अरुण आलासे, रामभाऊ मोहिते, सुभाष आलासे यांनीही मनोगत व्यक्त केली. यावेळी मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई, माजी नगराध्यक्ष रामभाऊ डांगे, डॉक्टर राजेंद्र शिंदे, दादासाहेब पाटील, नगरसेवक अक्षय आलासे, रमेश भुजुगडे, जय कडाळे, वैभव उगळे, जवाहर पाटील, शरद आलासे, सुनंदा आलासे, अलका मधाळे, आयशा बागवान, जुवेरिया गोलंदाज, जयश्री पाटील, अलका पाटील, उदय डांगे, रामदास मधाळे, ॲडव्होकेट विजय जमदग्नी उपस्थित होते.